मुंबई महापालिकेच्या निवडणुकींचा निकाल जाहीर होताच मुंबईकरांना राज्य सरकारकडून एक गुड न्यूज मिळाली आहे। नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारनं अटल सेतूबाबत महत्त्वाचा निर्णय घेत मुंबईकरांना खुश केलंय। त्यामुळे अटल सेतूवरून प्रवास करणाऱ्यांसाठी ही मोठी अपडेट असली तरी यातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी सुद्धा जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे। चला तर नागरिकांना या निर्णयाचा काय फायदा होणार आहे आणि या निर्णयाचा उद्देश नेमका काय आणि इतर आवश्यक गोष्टींवर सुद्धा नजर टाकूया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। 2024 मध्ये मुंबईकरांसाठी खुला झालेला शिवडी नावाशिवा अटल सेतू जो मुंबई आणि नवी मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा मार्ग आता दिवसेंदिवस ठरू लागलाय। कारण या मार्गामुळे कित्येक तासांचा प्रवास हा काही मिनिटात आता पूर्ण होऊ लागलाय। दरम्यान नुकतीच मुंबई महापालिका निवडणूक झाली, ज्याचा निकाल आपल्या समोरच आहे आणि त्यानंतर पार पडलेल्या पहिल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारनं अटल सेतूबद्दल महत्त्वाचा निर्णय घेत अशी घोषणा केली आहे की अटल सेतूच्या पथकरात आणखी 1 वर्ष सवलत दिली जाईल। सोप्या भाषेत म्हणायचं झालं तर अटल सेतूवरून जाणाऱ्या वाहनांना आता अतिरिक्त टोल हा वर्षभर भरावा लागणार नाहीये। म्हणजेच या सेतूच्या वापराकरता टोल फी मध्ये 50% सवलत जी आधी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता, तोच निर्णय आता वर्षभर कायम ठेवण्यात आलाय। तसं पाहायला गेलं तर अटल सेतूवरून सध्या साधारण 60,000पर्यंत वाहनं दररोज ये-जा करतात, परंतु या पुलावरून अपेक्षित अशी वाहतूक होत नसल्यामुळे टोलमध्ये जर आणखी वाढ केली तर वाहनांची संख्या आणखी कमी होण्याची भीती सुद्धा व्यक्त करण्यात आली आहे। म्हणजे मुंबई महानगर विकास प्राधिकरणातर्फे म्हणजेच MSRDC तर्फे उभारण्यात आलेला हा तब्बल 22 किलोमीटर लांबीचा प्रकल्प 13 जानेवारी 2024 पासून सर्वसामान्य नागरिकांसाठी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला, ज्यामुळे मुंबई ते नवी मुंबई ही शहरं जोडली गेली आणि प्रवासाचा वेळ सुद्धा 12 ते 15 मिनिटात करणं शक्य झालं। त्यानंतर या पुलाच्या वापराकरिता 4 जानेवारी 2024 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत सवलतीच्या दराने कमीत कमी 250 रुपये टोल घेण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला होता। म्हणजेच 4 चाकीसाठी एकेरी वाहतुकीकरिता 250 आणि परतीचा प्रवास असल्यास 375 रुपये हा टोल आकारला जाऊ लागला। आणि तसं पाहायला गेलं तर मुंबई मायानगरी असली तरी एका फेरीचे 250 रुपये हे देणं सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला न परवडणारा टोल आहे आणि अशी टीका तेव्हा सुद्धा या निर्णयावरून करण्यात आली होती। म्हणजेच तेव्हापासूनच मतभेद सुरू झाल्याचं पाहायला मिळालं होतं। म्हणजे एकीकडे सर्वसामान्यांसाठी आम्ही प्रकल्प राबवतो किंवा काम करतो अशी घोषणा नेते मंडळी करतात, पण दुसरीकडे मात्र भरमसाठ टोल घेऊन लुबाडण्याचा प्रयत्न सुद्धा केला जातो, हेही नाकारता येणार नाहीये। पण नागरिकांकडून सुद्धा त्याचे पडसाद दिसून आले। परिणामी अटल सेतूवरून आकारले जाणारे भरमसाठ टोल आणि वाशी टोल नाक्यावर हलक्या वाहनांना देण्यात आलेली टोल माफी यामुळे आता अटल सेतूकडे वाहनांचा कल कमी असल्याचं सुद्धा दिसून येतं। त्यामुळे अटल सेतूवर वाहनांची संख्या वाढावी यासाठी आणखी 1 वर्ष सवलतीच्या दरात टोल आकारण्यास मान्यता देण्यात आली आहे, ज्याची तारीख 1 जानेवारी 2026 ते 31 डिसेंबर 2026 या कालावधीत वाहन चालकांना अटल सेतूवरून सवलतीच्या दरात आणि काही वाहनांना पूर्णपणे टोल फ्री करता येणार आहे। आता कोणाला फ्री प्रवास मिळेल ते सुद्धा पाहूया। तर सरकारनं इलेक्ट्रिक मोटर कार आणि बसेसना अटल सेतूच्या पथकरातून पूर्ण सूट देण्याचाही निर्णय घेतलाय। ही तरतूद अधिकृत अधिसूचनेत समाविष्ट करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। त्यामुळे वाहन धारकांसह इतर वाहन चालकांना सुद्धा मोठा दिलासा मिळणार आहे। याशिवाय इतर वाहनांसाठी एकेरी म्हणजेच वन वे प्रवासाचा टोल रेट हा निश्चित करण्यात आलाय। मोटार, जीप, व्हॅन किंवा हलकी आणि जड वाहने असेल किंवा बस, ट्रक तसेच अवजड बांधकाम यंत्र सामग्रीसाठी वेगवेगळे दर हे निश्चित करण्यात आलेले आहेत। आता याचा दर नेमका काय आहे ते सुद्धा एकदा नजर टाकूया। तर मोटार जीप असेल तर 250 रुपये, व्हॅन असल्यास 200 रुपये, हलके मोटार वाहन असल्यास 50 रुपये, हलके व्यावसायिक वाहन असेल तर 400 रुपये, हलके मालवाहू वाहन असेल तर 320 रुपये, मिनी बस असल्यास 80 रुपये, ट्रक अथवा बस 2 आसनांच्या ज्या ट्रक अथवा बस असतील तर त्यासाठी 830, 655 आणि 170 रुपये आकारले जातील। याशिवाय 3 आसनांचे व्यावसायिक वाहनांसाठी 905, 715, 185 रुपये हे आकारले जाणार आहेत। अवजड बांधकाम यंत्र सामग्री घेऊन जाणारी जर वाहने असतील तर त्यासाठी 1300 रुपये आकारले जातील। जमीन खोदाई यंत्र सामग्री जर असेल तर त्यासाठी 1030 रुपये आकारले जाणार आहेत। अधिक आसनांची वाहनं असेल तर 270 रुपये, अति अवजड वाहनं असेल तर 1500 रुपये आणि 7 किंवा त्यापेक्षा जास्त आसनांची वाहनं असतील तर 1255 आणि 325 रुपये आकारले जाणार आहेत। आता अटल सेतूबद्दल आणखी बोलायचं झालं तर हा मार्ग जेव्हा नव्हता म्हणजे तेव्हा मुंबईवरून नवी मुंबई गाठणं म्हणजे अक्षरशः
डोकेदुखी असायची. त्यामुळे तासनतास ट्रॅफिक जाममध्ये अडकण्याचा त्रास संपला. प्रवासाचा वेळ कमी झालाय. तब्बल ताशी 100 किलोमीटरने इथे प्रवास करता येत असल्याने प्रवासात अडथळा येत नाहीये. म्हणजे जिथे 2-2, 3-3 तास लागायचे, तिथेच आता हा प्रवास अवघ्या काही मिनिटांमध्ये नागरिकांना पूर्ण करता येऊ लागलाय. हा 6 लेनचा अटल सेतू पूर्वी मुंबई ट्रान्सहार्बर लिंक रोड म्हणून ओळखला जायचा, ज्याचं पुढे नामांतर होऊन अटल बिहारी यांचं नाव त्याला देण्यात आलं आणि तो झाला अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशिवा अटल सेतू. दरम्यान या पुलाच्या बांधकामासाठी तब्बल 17,840 कोटींचा खर्च आलेला असून त्यासाठी 1,77,903 मेट्रिक टन स्टील आणि 5,04,253 मेट्रिक टन सिमेंट वापरण्यात आलेलं आहे. याबद्दलच MMRDAचे महानगर आयुक्त संजय मुखर्जी म्हणाले होते की देशातील सर्वात नवीन अभियांत्रिकी चमत्कार असणारा अटल सेतू याच्या बांधकामासाठी वापरलेले स्टील हे पॅरिसमधील आयफेल टॉवरच्या 17 पट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर 2016 साली या पुलाची पायाभरणी केली होती आणि त्यांच्याच हस्ते या पुलाचं उद्घाटन सुद्धा करण्यात आलं होतं. दरम्यान या पुलाचा 16.5 किलोमीटर लांबीचा मार्ग हा समुद्रावरून जात असून 5.5 किलोमीटरचा भाग हा जमिनीवर बांधण्यात आलाय. पण तुम्हाला माहितीये का, समुद्र सपाटीपासून 15 मीटर उंचीवर बांधलेला हा सागरी पूल या बांधकामाचा सर्वात कठीण भाग होता. सागरी भागामध्ये अभियंते आणि कामगारांना समुद्राच्या तळापर्यंत सुमारे 47 मीटर खोदावं लागलं होतं आणि ज्यासाठी म्हणजेच या सेतूच्या कामासाठी 2018 पासून तब्बल 5,403 मजूर आणि अभियंत्यांनी काम केलेलं आहे. आणि म्हणूनच हा देशातील सर्वात लांब सागरी सेतू सुद्धा ठरला होता, ज्यामुळे महाराष्ट्राचं नाव जगामध्ये गाजलं होतं. अटल सेतू तयार झाल्यापासून यामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांच्यामध्ये सुद्धा मोठी कनेक्टिव्हिटी निर्माण झाली. तर मुंबई बंदर आणि जवाहरलाल नेहरू बंदर यांच्यातील व्यवसायाला आणि वाहतुकीला सुद्धा मोठी चालना मिळाली आहे. शिवाय मुंबई ते पुणे, गोवा आणि पुढे दक्षिण भारतात जाण्यासाठीचा लागणारा वेळ सुद्धा मोठ्या प्रमाणात वाचू लागलाय आणि कमी वेळ लागू लागलाय. इतकंच नाही तर हा पूल अत्याधुनिक तंत्रज्ञानाने आणि वैशिष्ट्यपूर्ण असा बनलेला आहे, ज्यामध्ये ऑर्थोटॉपिक स्टील डेकचा समावेश आहे, जे मोठे स्पॅन देण्यास मदत करतात. पुलाचा काही भाग हा फ्लेमिंगो संरक्षित क्षेत्र आणि भाभा अणुसंशोधन केंद्रातून जात असल्यामुळे शिवडीपासून 8.5 किलोमीटर लांबीचा ध्वनी अवरोधक स्थापित करण्यात आलाय. सागरी जीवसृष्टीचं रक्षण करण्यासाठी सुद्धा आवाज आणि कंपन कमी करण्यासाठी नदीच्या अभिसरण रिंगचा देखील वापर याच्यामध्ये करण्यात आलाय. या पुलामध्ये वापरण्यात आलेले दिवे आजूबाजूच्या जलचर वातावरणामध्ये अडथळा आणणार नाहीत किंवा त्रास देणार नाहीत असंही म्हटलं जातंय. दरम्यान पुढील 100 वर्ष अनेक ऋतू पाहून हा पूल लोकांच्या सेवेत असाच असेल अशी सुद्धा अपेक्षा यासाठी व्यक्त करण्यात आलेली आहे. आणि आता सुद्धा या सेतूचा नागरिकांनी अधिकाधिक वापर करावा या उद्देशाने पुढील वर्षभरासाठी तरी जास्त कर न आकारण्याचा निर्णय घेत राज्य सरकारनं नागरिकांना थोडासा का होईना पण दिलासा दिलाय असं म्हणता येईल. पण आपलं याबद्दलचं मत काय? राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय योग्य आहे का, की यामध्ये आणखी काही बदल आवश्यक होता? कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.